नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का कंबाईंड ग्रुप सी जो मेनचा पेपर झालेला आहे 2025 चा, त्यामध्ये आपण नाही का पॉलिटी, जिओग्राफी आणि हिस्ट्री याचं PIQ अनालिसिस करणार आहोत। किती क्वेश्चन रिपीट होते, काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि त्याचा सोर्स काय होता ते सुद्धा बघणार आहोत, जेणेकरून आता जे आपल्याला लास्ट 40 दिवस बाकी आहे जवळपास, त्यामध्ये आपल्याला ठरवण्यास नाही का नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ। तर चला तर पहिला प्रश्न पाहूया। कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते असा प्रश्न विचारला आहे। हा प्रश्न ऑलरेडी नाही का खूपदा विचारलेला आहे आणि याचे एकूण सदस्य 7 होते, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। त्यानंतर याचं उत्तर जे होतं चुकीचं राजगोपालचारी होतं। बाकीचा तुम्हाला सोर्स सांगतो बघा तुमच्या स्क्रीनवर। टॅक्स असिस्टंट मेनला 2019ला बघा, याच्यात मसुदा समितीचे सदस्यच ओळखा म्हटलं, टाईप तेच आहे, तर याचं उत्तर चुकीचं होतं। राजेंद्र प्रसाद, KM मुंशी, गोपालस्वामी अय्यंगार, अय्यर, मोहम्मद सादुल्ला, त्याच्यानंतर आंबेडकर अध्यक्षच होते, त्याच्यानंतर KT मुंशी खैतान होता, म्हणजे त्यांच्या जागी मग नंतर कोण आलं, KT कृष्णमाचार्य आलं आणि माधवराच्या जागी कोण आलं, नंतर मित्तर आला, मित्तरच्या जागी माधव आला। हे लक्षात ठेवा। हे 7 सदस्य आहे, यांची मसुदाची स्थापना 29 ऑक्टोबर 1947 आहे। बरेच रिपीट आहे, पहिला रिपीट झाला। दुसरा बघा, आणखी एक सोर्स आहे त्याचा की मसुदा समितीचे सदस्य नव्हते, PSI मेन 2022चा आहे, याच्यात कोण नव्हतं, सचिदानंद सिन्हा नव्हता। बाकी तुम्ही बघून घ्या, म्हणजे खूपदा रिपीट आहे, असे क्वेश्चन चुकायलाच पाहिजे नाही, इझी होता। त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे। आपल्या राज्यपालाबद्दल विचारलं होतं, योग्य विधान पात्रतेवर होता। पहिला सेंटेन्स वाचा, कोणती व्यक्ती जी भारतीय नागरिक आणि 35 वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल नियुक्ती होण्यास पात्र असणार नाही। इथं 35 वर्ष भारतीय नागरिक म्हटलेला आहे। तर बघायचा सोर्स, पहिलं सेंटेन्स पाहू आपण, ऑलरेडी विचारला आहे। ग्रुप बी मेन जून 2025 झाली ना, त्यामध्ये तर पहिलं सेंटेन्स बघा, वयाची 35 वर्ष पूर्ण असावी। त्यानंतर कोणत्याही सभागृहाचा सदस्य राज्य विधिमंडळ सदस्य नसावा, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानमंडळाचा सदस्य नसावा। आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे, भारताचा नागरिक असावा। हे चारही बरोबर आहे। याच्यातले 3 सेंटेन्स मारले आहे रिपीट। बघा एकदा ती पुन्हा प्रश्न पाहू आपण। इथं काय म्हणजे 35 वर्ष पूर्ण पाहिजे, भारतीय नागरिक पाहिजे, हे बरोबर आहे। दुसरं सेंटेन्स सुद्धा बघा, राज्यपाल संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा, दोन्ही म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा किंवा पहिल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य नाही पाहिजे, हे विधान बरोबर आहे। तिसरं सेंटेन्स चूक आहे आणि तिसरं सुद्धा सेंटेन्स रिपीट आहे। बघा, जेव्हा एखाद्या व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली असेल, त्या बाबतीत राज्यपालाला द्यावयाचे जे वेतन भत्ते आहे ते कोण ठरवते, हे इथं संसद म्हणते, ते नाही तर राष्ट्रपती ठरवते आणि ती विभाजित करून देते त्या राज्यामधून। हे सेंटेन्स रिपीट आहे आणि ही तरतूद केली होती 7वी घटना दुरुस्ती 1956ला, हे सुद्धा लक्षात ठेवा। हे सुद्धा प्रश्न आलेला आहे बघा, सोर्स तुमच्या स्क्रीनवर आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 झाली, त्याच्यात हाच क्वेश्चन आलेला आहे। याचं उत्तर राहील विभाजन 4 नंबर, तुम्ही बघून घ्या, वेळ होईल मोठा, म्हणजे व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे मी फक्त वाचून सांगत आहे हा। त्यानंतर बघा, ASO मेन 2022ला सुद्धा रिपीट आहे, हाच क्वेश्चन्स आहे। याचं आन्सर आहे राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्य विभाजन। एक फरक लक्षात घ्यावा, ज्यावेळेस फक्त राज्यपालाचे वेतन भत्ते विचारलं तर ते संसद ठरवत असते, आणि ज्यावेळेस 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल नियुक्त केला असेल तर त्यावेळेस कोण ठरवते, राष्ट्रपती। त्या राज्यामध्ये विभाजन पुन्हा रिपीटिंग 7वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा। त्यानंतर काय लक्षात ठेवायचं माहित आहे का, यामध्ये इतकं सुद्धा सफिशियंट आहे। आपण पाहू आता नेक्स्ट क्वेश्चन, आणि 2 किंवा अधिक राज्यपालाचा उल्लेख म्हणजे काय माहिती आहे का, जसा एखादा व्यक्ती महाराष्ट्र राज्यपाल आहे, त्याचसोबत ते गुजरात सुद्धा आहे किंवा तेलंगणाचा, एकाच वेळी जबाबदारी पाडते, त्याला म्हणतो आपण 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल। त्याला लक्षात ठेवा, 7वी घटना दुरुस्ती ऍड केली तर। नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला आलता महाधिवक्तावर, हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे। प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल, हे विधान बरोबर आहे। कारण की महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करते, राज्यपाल, आणि महान्यायाधीशाची जी केंद्रात असते त्याची नियुक्ती करते राष्ट्रपती। अर्हता काय, राज्यासाठी उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची अर्हता आहे आणि केंद्रासाठी सर्वोच्च न्यायालयाची आहे, मग हे विधान बरोबर आहे। पण सेकंड चूक आहे बघा, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करील, हे विधान इथपर्यंत बरोबर आहे। परंतु नेक्स्ट सेंटेन्स बघा,
आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे पारिश्रमिक मिळेल, हे विधान चूक आहे. कारण की इथं जे पारिश्रमिक जे वेतन भत्ते असते ते राज्यपाल ठरवत असते आणि केंद्रात राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सेंटेन्स दुसरं चुकीचं आहे. हा क्वेश्चनचा सोर्स बघा, टॅक्स असिस्टंट 2019 आलेला आहे. महाधिवक्ता बघ कोणते विधान बरोबर आहे, तर याचं उत्तर 3 नंबर बरोबर आहे. कारण की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशी व्यक्ती नेमता येईल, हे विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आणखी बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 आहे. राज्यपालाची नियुक्ती राज्याच्या महाधिवक्तेची नियुक्ती कोण करते? राज्यपाल, हे विधान बरोबर आहे. राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, हे सुद्धा बरोबर आहे. त्यांना विधिमंडळ सध्या विशेष संरक्षण प्राप्त असते, हे सुद्धा बरोबर आहे. राज्य सरकार पूर्ण वेळ वकील नसते, हे सुद्धा बरोबर सर्व आहे. परंतु इथे नियुक्तीचा उल्लेख आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा, PSI 2016 आलेला आहे. इथं सुद्धा तेच सेंटेन्स आहे. तिसरं सेंटेन्स बघा, इथं चुकीचं आहे, बाकी तुम्ही बघून घ्या. भारताच्या राष्ट्रपतीने निश्चित केल्याप्रमाणे वेतन भत्ते सवलती मिळतात, हे विधान चूक आहे. इथं राज्यपालाचा उल्लेख आहे. इथं काय टाकलं होतं आपल्याला प्रश्नामध्ये? राज्य विधिमंडळ. म्हणजे इथं आपण चुकलेलं आपण जास्त लक्षात राहत. इथं आपण काय करतो, काय पाहिजे होतं नेमकं अनालिसिस करताना, हे विधान बरोबर आहे. फार इझी होता, काही हरकत नाही त्याच्यात, परंतु सोपा कॅटेगरीतला प्रश्न पुन्हा आला. याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट आपल्याला विचारलं होतं की बा जम्मू काश्मीर संबंधी कलम अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिलेला आहे? जम्मू काश्मीर. याचा हे सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे बघा. ESO मुख्य परीक्षा 2016 विचारलेला आहे. पहिलं सेंटेन्स बघा, दुसरं बघून घ्या, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा आणखी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 आलेला आहे. कलम 370 आला, फक्त इथं भाग चूक केलेला आहे, लक्षात ठेवा. इथं काय दिलं त्यांनी माहित आहे का? 19 दिलेला आहे, भाग 21 आहे. कलम 370 मध्ये नाही का 3-7 आहे, 7-21, भाग 21 मध्ये, एवढं लक्षात ठेवा. इथं फक्त त्यांनी जे रोमन अंकात दिलं होतं ते थोडं एकमेकाची हे केलं होतं, क्रॉस केलं होतं त्यांनी, हे बघा. त्यानंतर बघा किती क्वेश्चन, चौथा रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर आपल्याला पहिला संविधान सभेवर विचारला होता, सिंह संविधान सभेचे चिन्ह म्हणून ओळखले जाते, विधान चूक आहे, हत्ती आहे. त्यानंतर बघा हे क्वेश्चन रिपीट आहे. BN राव हे संविधानाचे कायदेविषयक सल्लागार, हे सुद्धा हे बरोबर आहे. HV अय्यंगार संविधान सभेचे सचिव आहे, इथं सचिव आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता हे चुकलं होतं, म्हणजे ऑलरेडी मागच्या क्वेश्चन मध्ये चुकवलं होतं. बघा काय म्हणजे याचं विधान काय आहे? अचूक आहे फक्त. याचं सोर्स बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023, हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले, हे विधान बरोबर आहे. तिथं C होतं, हे अयोग्य विचारलेलं आहे. BN राव संविधान सभेत संविधान सल्लागार नियुक्त केले, हे विधान बरोबर आहे. आता याची तर HV अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन होते, हे विधान चूक आहे. कारण की हे काय होते माहिती आहे का? ड्राफ्टमॅन नव्हते, हे मुख्य सचिव होते. ड्राफ्टमॅन कोण होतं मग संविधान सभेचा? तर ते मुखर्जी होता, हे लक्षात ठेवजा ऍडिशनल म्हणून. आणि प्रेम बिहार नारायण, हे विधान बरोबर आहे. म्हणजे इथं बघा PIQ किती इम्पॉर्टंट आहे, मी वारंवार सांगत आहोत तुम्हाला. असे क्वेश्चन्स आपल्याला लगेच सुटले पाहिजे. रिपीट क्वेश्चन आहे हा सुद्धा. त्यानंतर बघा आपल्याला विचारला होता मुख्यमंत्र्याबद्दल योग्य विधाने विचारात घ्या. तर पहिलं सेंटेन्स होतं, राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, हे विधान बरोबर आहे. कारण की पंतप्रधान नियोजन आयोगाचा होता, तर राज्यासाठी मुख्यमंत्री असते, हे तर काही विषय चुकाचा नाही आहे. दुसरं बघा, झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. झोनल काउन्सिल म्हणजे विभागीय परिषद, यावर ऑलरेडी प्रश्न डझनभर आलेले आहे. याचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असते, हे लक्षात ठेवा. आणि याचा जे उपाध्यक्ष असते ते मुख्यमंत्री असते, हे लक्षात ठेवा. आळीपाळीने इथं उपाध्यक्ष पाहता. म्हणजे आपण काय करू शकतो, मी तुम्हाला सोर्स दाखवतो, आपण एलिमिनेशन सुद्धा जाऊ शकतो. तिसरं बघा, आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो म्हणते, हे विधान चूक आहे. कारण की ते आंतरराज्य परिषदेचा सदस्य असते, हे विधान चूक आहे. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो, हे विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर फक्त अड बरोबर आहे. सोर्स बघा, रिपीट क्वेश्चन आहे. राज्याच्या मुख्य सचिवाबद्दल विधान होते बघा, याच्यात चुकीचं विचारलं होतं, त्यावेळेस नाही का 3 सेंटेन्स चुकीचं होतं. संबंधित राज्य विभागीय परिषदेचा म्हणजे झोनल काउन्सिलचा सदस्य असते म्हणजे राज्य मुख्य सचिव, त्यावेळी तो आळीपाळीने विभागीय परिषदेचा प्रमुख म्हणून कार्य करते. विभागीय परिषदेचा प्रमुख कोण असते? केंद्रीय गृहमंत्री असते, विधान चूक होतं हे. आणि हे बाकीचे विधान बरोबर आहे. याचा सोर्स सुद्धा तुम्हाला लावतो पहा. याच्यातलं एक विधान आणखी रिपीट आहे, एक्साईज PSI 2017 ते राज्य शासनाचा प्रमुख प्रवक्ता असतो, हे उचललं. बाकी पाहून घ्या तुम्ही, हे विधान बरोबर आहे याच्यात ब. त्यानंतर आणखी क्वेश्चन बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 आलेला होता बघा.
विभागीय परिषदा नाही का संविधानात्मक संस्था आहे, हे विधान चूक आहे, कारण की ते वैधानिक संस्था आहे. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यांची स्थापना झाली म्हणून वैधानिक आहे, घटनात्मक नाही आहे. हे बऱ्याचदा विचारलं. सेकंड सेंटेन्स बरोबर आहे. बघा तिसरा सेंटेन्स आपल्या कामाचा आहे. केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचा अध्यक्ष म्हणते. अध्यक्ष म्हणजे झोनल काउन्सिल म्हणते इंग्लिशमध्ये. ते विधान बरोबर आहे. तिथं काय दिलं होतं आपल्याला, मुख्यमंत्री एलिमिनेशन होत होतं. आणि चौथं सुद्धा सेंटेन्स चूक आहे. इथं 5 विभागीय परिषद पाहिजे होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आणखी रिपीट आहे. आंतरराज्य परिषदेचा उल्लेख होता ना, तर बघा पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात, हे विधान बरोबर आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात. इथं काय दिलेलं आहे, सदस्य. तिथं काय दिलेलं आहे, उपाध्यक्ष, म्हणून हे चूक आहे. इथं बरोबर आहे, तिथं चूक केलं. आणि तिसरं जे आहे आंतरराज्य परिषदेमध्ये कलम 263 आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे बघा PIQच रिपीट झालेला आहे. त्यानंतर आणखी क्वेश्चन बघा, पुढील क्वेश्चन पाहू. राज्याच्या विधान परिषदेच्या जागानुसार नाही का चढता क्रम, आपण नाही का पॉलिटीचे PIQ घेतले होते ना, त्यामध्ये विधान परिषद क्वेश्चन आला त्यावेळेस घेतलं होतं आपण, हे संख्या सहित. तुम्ही बघून घ्या जुना व्हिडिओ. त्यानंतर बघा याचं उत्तर नाही का पहिलं राहणार आहे. सर्वात जास्त विधान परिषद सर्वप्रथम किती राज्यात आहे, 6. तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, बिहार, त्याच्यानंतर येते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ताजकुम ट्रिक्स आहे, फक्त जम्मू काश्मीर काढून टाकायचं त्याच्यात, तिथं नाही आहे आता 2019 पासून. याची सीट सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये 100 आहे, महाराष्ट्रात 78 आहे, बिहार कर्नाटकमध्ये 75 आहे, आंध्र प्रदेशमध्ये 50 आहे आणि शेवटचं राहिलं तेलंगणात 40 आहे. बस हेच मी तुम्हाला घेतला होता फरक. आणि याचं उत्तर पहिलं आहे. चढता विचारलं आपल्याला, शेवटून जायचं होतं, उतरता नाही विचारलं, हे लक्षात ठेवा. सिली मिस्टेक होऊ शकते याच्यात. रिपीट क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन लावतो मी, याचे तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या. एक लावतो मी, विधान परिषदेचा सदस्य संख्येवर आलेला आहे. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षेला आलेला आहे, बघून घ्या तुम्ही स्क्रीनवर आहे. त्यानंतर नाही का महाराष्ट्राची विधान परिषद सदस्य संख्या विचारली होती, 78 आहे. त्यानंतर बघा एक आणखी क्वेश्चन्स, की विधान परिषद कोणत्या राज्यात अस्तित्वात आहे किंवा नाही आहे, तर ते ताजकुम ट्रिक सांगितली होती, तुम्ही बघून घ्या. आपल्याला क्वेश्चन विचारला होता की कोणती मूलभूत करते, याच्यावर खूप प्रश्न रिपीट आहे. तर कोणतं नाही आहे, तर स्मारके आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणाचे संरक्षण. हे राष्ट्रीय स्मारक जे आहे ना, ते मार्गदर्शक तत्व आहे, कलम 19 मध्ये आहे. बाकीचे तिचे मूलभूत कर्तव्य आहे, एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहे. तर बघायचा, रिपीट सांगतो तुम्हाला. सोर्स राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ला आलेला आहे. बघा याच्यात राष्ट्रगीताचा सन्मान करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, हे सर्व बरोबर आहे. परंतु आपल्याला याच्यातले 2 विचारले रिपीट. त्याच्यानंतर बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 लाच विचारला. तर पर्यायामध्ये कलम 49 राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण, म्हणजे कलम 49 आलं, आपण काय मारतो, कलम 36 ते 51 कायच्यात येते, मार्गदर्शक तत्वात. मग आपण हे एलिमिनेशन सुद्धा येत होतं, सोपा कॅटेगरीतला आहे, फक्त सांगत आहो मी का रिपीट आहे बा. असे क्वेश्चन आलेले आपल्याला. आणि एक बघा टॅक्स असिस्टंट 2022 चा तुम्ही बघून घ्या तुमच्या स्क्रीनवर. यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला राज्य मार्गदर्शक तत्वे आहे ज्यावर टीका, यावर क्वेश्चन विचारला आहे. तर बघा केटीशा धार्मिक दिखावा, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते माहिती आहे का, पायस सुपरफ्ल्युटस काहीतरी असं म्हणते. ते इंग्लिशमध्ये लक्षात येते, मराठीत येत नाही. त्याने बँकेत वटवलेला चेक असं म्हटलं होतं, पण इंग्लिशमध्ये धार्मिक दिखावा दिलेला आहे. त्यानंतर बघा आयवर जेनिक्सनं काय म्हटलं होतं माहिती आहे का याला, की पायस एक्सपिरियन्स म्हटलं होतं, म्हणजे पवित्र आकांक्षा. आणि पायस सुपरफ्ल्युटस कोणी म्हटलं होतं, तर केटीशा. आता लक्षात ठेवून घ्यायचा 25 साठी. पवित्र यांनी म्हटलं होतं. KC आयवरनं उद्दिष्ट व आकांक्षाचा जाहीरनामा म्हटलं होतं. आणि कृष्णमाचारी भावनांची कचरापेटी. आपण ॲनालिसिस मध्ये हा बघतो प्रश्न, आणि याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. यापूर्वी आपल्याला नाही का राज्य धोरणाची जी मार्गदर्शक होतं यावर भाष्यासाठी नाही का आपल्याला जोड्याला वाद विचारले होते, म्हणजे त्याच्यावर कोणी भाष्य केली आणि कोणी टीका केली, असे 2 प्रकारचे प्रश्न आहे. परंतु टीकेवर प्रश्न आला नाही. परंतु आपण ज्यावेळेस ॲनालिसिस करत असतो एक्झामचं, त्यावेळेस आपण हे पाहत असतो किंवा टीकेवर आलेल्या 2-3 तरी करतो. बघा याचा सोर्स सर्वच पुस्तकाला आपल्या संविधानाचा सोर्स देत आहो मी. बघा आपल्याला विचारलं होतं TT कृष्णमाचारी भावनांची कचरापेटी, ते असन. त्यानंतर बघा पायस एक्सपिरियन्स आयवर जेनिंग्स आहे वर. त्यानंतर बघा आणखी केटीशा पायस सुपरफ्ल्युटस आणि बँकेच्या सोयीनुसार वेटरनरी चेक, या 2 गोष्टी म्हटल्या होत्या. म्हणून नाही का आपण धार्मिक देखावा तेवढं वाचत नाही. परंतु आता तुम्ही लक्षात ठेवू शकता, इथं पायस सुपरफ्ल्युटस आहे, तिथं पायस एक्सपिरियन्स आहे, एवढं लक्षात ठेवा. आयवर जेनिंग्स. यानंतरचा क्वेश्चन पाहू आपण. हे ॲनालिसिसचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. काही गोष्टी आपण ॲनालिसिस सर्वच रिपीट कसं होईल, आपल्याला काही गोष्टी स्वतःहून करावं लागेल ना.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला विचारलं होतं संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे. म्हणजे संसद सदस्याला नाही का विशेष अधिकार दिलेला आहे. आणि हे कुठं देऊन आहे, मूलभूत हक्कात कलम 14ला जे अपवाद आहे, हे अपवादावर प्रश्न आहे. यापूर्वी सुद्धा अपवादावर प्रश्न आलेले आहे. तुमच्या स्क्रीनवर सांगतो, हे PIQ अनालिसिसचा प्रश्न आहे आणि नेमकं आपण करायलाच पाहिजे, कारण की यापूर्वी आलेली आहे. जसं की बघा स्क्रीनवर सांगतो तुम्हाला, ASO 2016 विचारलं होतं, कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही, त्याबद्दल घटनात्मक आणि अन्य अपवाद आहे. म्हणजे बघा कलम 14चे अपवाद विचारला आहे. पहिले सेंटेन्स बघा, भारताचे राष्ट्रपती राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहे. विधान बरोबर आहे, कारण कलम 361चा उल्लेख आहे. कलम 361 वर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर बघा दुसरं सेंटेन्स कामाचं आहे, संसद सदस्य आणि त्याच्या राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत किंवा राज्य विधिमंडळात जे काही भाषण केलं असेल, काही वक्तव्य केलं असेल, त्याबद्दल कोणत्या न्यायालयात आपण जाऊ शकत नाही असं म्हणता येईल त्याचं. कलम 31 सुद्धा अपवाद आहे, परदेश दूत राजनीती यांना फौजदारी दावा विषय हक्क नाहीत. म्हणजे याचं सेंटेन्स चूक आहे, कारण की ते परदेश दूत आणि राजनीतिक आहे, याला फौजदारी आणि दिवाणी दोन्ही पण संरक्षण आहे. कलम 14चे अपवाद करून जा, रिपीट क्वेश्चन आहे. आणि याचं मी सोर्स सांगतो, याचं अनालिसिस जर तुम्ही बघलं असलं ना, हे लॉजिक बुस्टर मधलं आहे. यांनी सांगितलंच होतं राज्यघटने कलम 14चे अपवाद, कलम 361, कलम 361, कलम 105, कलम 194 आणि कलम 31C. म्हणजे आपण काय म्हणतो, संसदेमध्ये कलम 105 आहे आणि राज्यात काय 194. म्हणजे या विशेषात फक्त संसदच्या जागी राज्य विधिमंडळी कॉमन आहे. परंतु PIQ होता म्हणून आपण याला अनालिसिस करायलाच पाहिजे. आणि बघा आणखी क्वेश्चन सांगतो तुम्हाला, जे 361 बद्दल बोलू ना मी, तर राष्ट्रपती आणि राज्यपालाला विशेष अधिकार आहे, कारण की त्यांच्या कार्यकालादरम्यान त्यांच्यावर नाही का कोणते दिवाणी म्हणजे फौजदारी कारवाई करता येत नाही, तर त्यांच्यावर आपण करू शकत नाही. फक्त दिवाणी जर कारवाई करायची असेल त्याला 2 महिन्याची पूर्वसूचना देऊन करता येते, फौजदारी करता येत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025ला लेटेस्ट असताना संविधानाच्या खालीपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्यपालात न्यायिक कार्य संरक्षण देतो, हे कलम 361 बद्दल बोलत आहे. म्हणजे अपवादावर प्रश्नाला अपवाद करणं अपेक्षित आहे. निग्लेक्ट केलं तर झटका बसणार आहे तिथं. त्यानंतर बघा कलम राज्यसेवा मुख्य 2023ला सुद्धा आला, तुम्ही बघून घ्या हे प्रश्न. याचं पहिलं सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे, कलम 361. म्हणजे हा रिपीट व्हायला लागले प्रश्न, तुम्ही ते करायला पाहिजे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन, त्यानंतरचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला विचारलं होतं सर्वोच्च न्यायालय कलम 137 संसदेने कोणत्याही कायद्याच्या तरतुदी किंवा अनुच्छेद 145 नुसार करण्यात आलेल्या कोणत्या नियमांना, बघा कलम 137 काय सांगते माहिती आहे का, जे सर्वोच्च न्यायालय निर्णय देते तेच त्याचा नाही का रिव्ह्यू करू शकते, म्हणजे आदेशाचं पुनर्विलोकन करू शकते. आज निर्णय दिला, काही दिवसानं त्यांनी कधी बी नाही का पलटू शकते स्वतःचा निर्णय, त्याला आपण म्हणतो त्याला काय म्हणतो, आदेशाचे पुनर्विलोकन करणे. हे कलम 137 मध्ये आहे. कलम 145 मध्ये नियमात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे तुम्हाला दाखवतो PIQ अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या अधिघोषित केलेल्या कोणत्याही न्याय निर्णय किंवा आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. 2-3 वेळा रिपीट आहे, हे विधान बरोबर आहे. कलम दुसरं बघा, कलम 141 नुसार काय सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय नाही का जे निर्णय देते ना, ते सर्व म्हणजे न्यायालयावर बंधनकारक आहे, सर्व भारतात लागू आहे, हे असं म्हणणं आहे. हे दोन्ही क्वेश्चन रिपीट आहे. बघा तुमचा सोर्स, हे दोन्ही बरोबर आहे. ASO मेन 2022चा प्रश्न बघा, इथं चुकीचे कोणते विचारलं होतं, मी डायरेक्ट नाही येतो. कलम 141 चा उल्लेख आहे, सर्वोच्च न्यायालय आधी भारतात सर्व न्यायालय लागू आहे, विधान बरोबर आहे. आता आपल्याला विचारलं होतं इथं कलम 145 आहे बघा, न्यायाधीशाचे वेतन हे विधान चूक आहे. इथं काय पाहतं, सर्वोच्च न्यायालयाचे नियम. आता जे प्रश्नात विचारलं हे सुद्धा विचारलं आहे, तुम्हाला समोर क्लिअर होईल. आणखी बघा PSI 2019ला आलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व निकालाचा पुनर्विचार, कलम 137. याचं उत्तर आता आलेलं आहे आपल्याला. कलम 145 नियमावर आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आपल्याला विचारला होता पात्रता. एखादी व्यक्ती म्हणजे इथं सर्वोच्च न्यायालयाची पात्रता आहे, तुम्ही पाहून घ्या. इथं फक्त काय चूक होतं माहिती आहे का, इथं जे 10 वर्ष न्यायाधीश आहे ते चुकीचं होतं, कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत नाही का 5 वर्ष न्यायाधीश पाहिजे आणि अधिवक्ता ज्याला वकील म्हणतो त्याला 10 वर्ष पाहिजे. हे 2 गोष्टी आहे. आणि राष्ट्रपतीच्या मते नाही का निष्णात कायदे पंडित ही तरतूद ऍड आहे आणि भारताचा नागरिकता असतेच ते, हे 4 तरतुदी आहे. फक्त उच्च न्यायालयाचा काय कन्फ्युजन आहे माहिती आहे का, उच्च न्यायालयात नाही का 10 वर्ष न्यायाधीश आहे, 10 वर्ष वकील आहे. इथं काय पाहिजे, इकडं फक्त 5 वर्ष न्यायाधीश, 10 वर्ष वकील, फक्त एवढा फरक आहे. आणि तिथं राष्ट्रपतीच्या मध्ये निष्णात कायदे पंडित ही तरतूद नाही कुठे उच्च न्यायालयाच्या बाबतीत. बाकी 3 सेंटेन्स तसे आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता फरक. याचा PIQ बघा, PSI 2018 आलेला आहे, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशपदी नियुक्ती पात्रता. तुम्ही बघून घ्या काय सर्व तुम्हाला क्लिअर होईल. याचं 3 सेंटेन्स चुकीचं आहे फक्त, कारण की अशी काही किमान वयोमर्यादा नाही यांची, मॅक्झिमम आहे. कारण की मॅक्झिमम किती आहे त्यांची तुम्ही सांगा कमेंटमध्ये, किमान नाही आहे.
त्यानंतर आणखी बघा एसओ मुख्य परीक्षा 2022 ला सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर बघा. मी आन्सर सांगत नाही कारण की मोठा व्हिडिओ होईल. त्यानंतरचा क्वेश्चन्स आपल्या विचारतात भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्याचा उल्लेख आहे. खूप सोपा आहे. भाग 4A. 3 मध्ये मूलभूत हक्क, 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे, भाग 4A मध्ये आहे. परंतु खूप सोपा इझी आहे, परंतु मी सोर्स सांगाच लागते माझा. बघा प्रश्न आला PSI 2023चा रिपीट आहे, बघून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला भाषेवर आला होता, विचारलं होतं अनुसूची 8 मध्ये एकूण किती भाषा समावेश आहे. आपण भाषेवर ऑलरेडी प्रश्न आलेला होता प्रीला, आपण तिथं भाषेचा करतोच. भाषा मूळ राज्यघटनेत लक्षात घ्या, मूळ राज्यघटनेत भाषा 14 होत्या, नंतर नाही का 3 घटना दुरुस्तीनं 22 झाल्या. हे सध्या हे लक्षात ठेवा. मी ते नंतर डिटेलमध्ये घेईन. 15वी कोणती होती, मग नंतरच्या किती होत्या ते नंतर घेऊ आपण. परंतु 8वी अनुसूची लक्षात ठेवा. इथं काय पाहतं 22 भाषा. त्याचा सोर्स बघा MES 2015ची झालती एक्झाम, तिथं डायरेक्ट विचारला किती भाषा आहे राज्यघटनेत 22. त्यानंतर बघा एक्साइज PSI 2017ला विचारला होता की भाषेबद्दल क्वेश्चन विचारला होता. आपण ते करतो कारण की या परिशिष्टामध्ये हे तुम्ही बघून घ्या काय आहे. आता सांगत होतो मी, डिटेल मोठा होऊन जाईल. आपण पहिले सांगितलेलं याच्याबद्दल, तर हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. आपण जवळपास 15 क्वेश्चन बघितले. 15 पैकी 15 क्वेश्चन रिपीट आहे किंवा काही एखादा क्वेश्चन अनालिसिस आहे. म्हणजे PIQ जरी रिपीट होत आहे आपल्यावाले, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पॉलिटीमध्ये स्कोरिंग विषय मी पूर्वी सांगितलं, पूर्वी सुद्धा रिपीट क्वेश्चन होते 14, आता सुद्धा नाही का 14 रिपीट आहे. आणि एक फक्त आपण अनालिसिसचा प्रश्न आहे कारण की ऑलरेडी विचारले होते त्यांनी त्यावर. आता बघूया, आता आपण हिस्ट्रीचे PIQ बघू काय सोर्स होता. तर पहिला प्रश्न बघा आपल्याला विचारला होता कालानुक्रमानावर. मी फक्त सांगतो, गिरणी कामगार 1884, नारायण मेघाजी लोखंडे पहिला फॅक्टरी कायदा 1881, दुसरा होता 92चा कामगार हितवर्धक सभा 1909 आणि आयटक 1920. रिपीट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर बघा. हे विचारलं होतं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, दोन्ही बरोबर आहे. अध्यक्ष सुद्धा दिलेला आहे प्रश्नात. 1909 बघा कामगार हितवर्धक सभा, ग्रुप B 2025चा पूर्व परीक्षेचा. त्यानंतर बघा नारायण मेघाजी लोखंडे ग्रुप Cचा 2022चा पूर्व परीक्षेचा. बघा चौथं सेंटेन्स चुका याच्यात. त्यानंतर बघा हे कालानुक्रमाने विचारला होता, तुम्ही लावून घ्या. फक्त लक्षात ठेवा बॉम्बे पोस्टिंग 1907 आणि सोशल सर्व्हिस लीग 1911, हे एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघू. रिपीट क्वेश्चन आहे पहिला. याच्यात 2 क्वेश्चन आहे. एक आयटकवर पुन्हा अध्यक्ष विचारला होता त्यांनी. आता पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्याच्या उंबरगाव, डहाणू, पालघर, जव्हार संस्थांच्या कोणत्या भागात आदिवासी जमाताची वस्ती अधिक होती. आता उंबरगाव लक्षात ठेवा, याचं वारली होती. याचा सोर्स सांगतो, रिपीट सोर्स आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 बघा. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासीच्या परिषदेत भाषण करून वेठबिगारी संपवायचे कोणी सांगितले. त्याचं उत्तर होतं शामराव परुळेकर. परंतु इथं तुमचं हे नाही झालं असं वारली होता कोणत्या समाजाचा होतं, त्याचा बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुमचं क्लिअर होईल. म्हणजे इथं उंबरगावचा उल्लेख आहे, लक्षात ठेवा. तर इथं बघा, इथं काय विचारलं होतं, आदिवासी चळवळीच्या संदर्भात कोणते विधान अयोग्य आहे. तर पहिलं सेंटेन्स बघा, शामराव गोदावरी परुळेकर यांनी वारळी उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले. मग इथं शामराव परुळेकर कशासाठी केले, वारली, हे तर बरोबर आहे. बाकीचे तुम्ही बघून घ्या. म्हणजे याचा सोर्स होता PIQ, म्हणजे वारली समाज निघत होता आपल्याला कारण की शामराव परुळेकर वरून. स्टेट बोर्डमध्ये 11वीच्या आहे, तुम्ही ते बघून घे जा आदिवासी चळवळ. त्यानंतरचा क्वेश्चन्स आपल्याला विचारला होता फैजपूर अधिवेशनावर. हा क्वेश्चन थोडा डिटेलमध्ये होता, परंतु काही गोष्टी आपण एलिमिनेशन करू शकत होतो. फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते म्हणते. आता लक्षात घ्या, जवाहरलाल नेहरू तर अध्यक्ष होते. 1936ला चालतं, ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं. त्याच्यानंतर बघा धनाजी नानाजी चौधरी आणि बाळकृष्ण चिंतामण लागू पर्यामध्ये होते. परंतु प्रश्न आलता पूर्वी बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ला विचारलं होतं फैजपूर अधिवेशन, तुम्ही वाचून घ्या. याचं फक्त शंकरादेव चुकीचं होतं. इथं काय पाहत होतं, जवाहरलाल नेहरू, धनाजी नानाजी चौधरी जे आहे ना, हे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. म्हणून आपण नाही का या क्वेश्चनकडे नाही का धनाजी नानाजी चौधरी मारू शकत होतो बा वाचू नाव म्हणून. किंवा त्यानंतर ते तिसरं सेंटेन्स ते बघा, एक क्वेश्चन आहे आणखी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष कोणी बसले, जवाहरलाल नेहरू. म्हणजे इथं आपण जवाहरलाल नेहरू वाचतो, धनाजी नानाजी चौधरी आहे. तर आपण या 2 पैकी उत्तर लिहायला पाहिजे. आता आयोग काय उत्तर देते बघूया. धनाजी नानाजी चौधरीच उत्तर आहे किंवा आपण
बाळकृष्ण लागू मारायला पाहिजे 2 पैकी, कारण की हे पूर्ण सेंटेन्स आहे ना, म्हणजे ते स्वतःचे नाव पूर्ण दिलेले आहे ते आपण मारायला पाहिजे. तर हे जे लागू होते ना ते खजिनदार होते, हे लक्षात ठेवजा. आपण याच्यानंतर आणि शंकररावदेव, मला वाटते शंकररावदेव स्वागत अध्यक्ष होते, हे तुम्ही बघून घे जा. फक्त याचं उत्तर धनाजी नाना चौधरी असू शकते. याचा सोर्स आपण फक्त PIQ बघितलं होतं, नाही आला तरी हरकत नाही हा क्वेश्चन्स. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 1945 मध्ये आझाद दल ही भूमिगत कार्यकर्त्याची लष्करी संघटना कोणी उभारली? तर हे नागनाथ नायकवडी स्टेट बोर्ड 11वीचा हिस्ट्री मधला स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर बघून घ्या. डायरेक्ट रिपीट क्वेश्चन आहे हा. त्यानंतर बघा 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे आयटकचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेने भरले? तर कोण भरले? लाला लजपत राय. मागचाच PIQ आहे आणि तारीख सुद्धा पाठ करा, 31 ऑक्टोबर 1920 मुंबई. याची स्थापना कोणी केली मग? तर नारायण मल्हार जोशी, लक्षात ठेवा. याचा पहिला अध्यक्ष लाला लजपत राय, पहिला सचिव दिवाण चिमनलाल. त्यानंतर काय लक्षात ठेवू आपण याच्यात, स्वागत अध्यक्ष जे होते याचे ते होते जोसेफ बॅप्टिस्टा, हे लक्षात ठेवा. याच्यात बऱ्याच गोष्टी आहे, ते आपण नेक्स्ट जेव्हा घेईन आपण सिरीज त्यामध्ये करू कवर. हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे, स्क्रीनवर बघा आयटेकचा तुम्ही. त्यानंतर नारायण चंदावरकर प्रश्न होता, कोणते विधान बरोबर आहे? 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित, हे विधान बरोबर आहे. गाठाड आणि कठाळीमध्ये सोर दिलेला आहे, डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. हे विधान बरोबर आहे, हे माहीत असतं अपेक्षित आहे पहिलं आपल्याला. त्यानंतर आपल्याला कोणतं माहीत पाहिजे माहिती आहे का? चौथं ड, हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू PIQ आहे, तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. अड तर निघणार आहे तुमचं, म्हणजे अड किती आहे? एक आहे 2 मध्ये आणि 4 मध्ये, म्हणजे क तर तुम्हाला बरोबरच येणार आहे, कारण की अड फिक्स आहे. आणि जे दुसरं उत्तर आहे ना, वाढती लोकसंख्या विचारलं, हे आपल्याला वाचण्याचा भाग नाही आहे, इथं बरोबरच गृहीत धरायचं. ज्या गोष्टी आपल्याला लक्षात नाही ते बरोबर धरायच्या. याचं उत्तर तुम्ही वरीलपैकी सर्व मारायला पाहिजे. बघा सोर्स, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 विचारला, न्यायमूर्ती चंदावरकर संबंधी विधाने कोणती बरोबर नाही? तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू ते विधान बरोबर आहे. प्रार्थना समाजाला आधुनिक केले विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं ते न्यायमूर्ती रानडेच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल काँग्रेस नेतृत्व यांच्याकडे गेले, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून वरीलपैकी सर्व होतं, म्हणून याचं उत्तर वरीलपैकी एकही नाही आलं, कारण की सर्व बरोबर आहे. एक आणखी प्रश्न म्हणू शकते की रानडेंची जी सामाजिक परिषद स्थापन केली होती त्यांच्या मृत्यूनंतर कोणी काम केलं? तर न्यायमूर्ती चंदावरकर, लक्षात ठेवा. आणि 1900 मध्ये लाहोर अधिवेशन झालं, याचा अध्यक्ष सुद्धा होता पहिला मराठी पहिला हिंदू अध्यक्ष किंवा पहिला मराठी अध्यक्ष होईये, त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणखी एक क्वेश्चन आहे चंदावरकर, आपण ते स्क्रीनशॉट म्हटलं ना, तर तुमच्या स्क्रीनवर बघा, हे गाठाड सरांचा आहे, इथं चंदावरकरचा उल्लेख आहे 3 नंबरवर बघा, तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. याचा सोर्स बघा, का केलं पाहिजे माहित आहे का? जे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं तिथं 72 व्यक्ती होते ना, त्यापैकी महाराष्ट्रातले किती होते हे विचारला अयोग्य 3-4 वेळा. बघा एसो पूर्व 2014 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचा समावेश आहे? हे सर्व बरोबर आहे. फक्त चंदावरकर आपण काय करत होतो? PIQ अनालिसिस याचं पाहत होतो बा, आणखी किती व्यक्ती आहे, त्यामुळे विधान बरोबर येत होतं आपल्याला लॉजिकनं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं होतं, 21 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतील मानगाव येथे परिषद खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? हा क्वेश्चन्स नाही का PSI डिपार्टमेंट 2023चा पूर्व परीक्षा रिपीट आहे. याचा फक्त 2 सेंटेन्स चुकीचं आहे, बाकी 4 सेंटेन्स बघा तुम्हाला सांगतो. महत्वाची भूमिका कोणी केली होती? आप्पासाहेब दादोगोंडा पाटील. याचा सोर्स तुमच्या स्क्रीनवर आहे, बघून घ्या. दशक तसं रिपीट आहे, मानगाव परिषद आहे, याच्या आप्पासाहेब दादोगोंडा पाटील, दत्तोबा पवार, तुकाराम गणेश, गंगाराम कांबळे. फक्त दत्तोबा पवार नव्हता, म्हणजे याच्यात होता परंतु आपल्या सेंटेन्स मध्ये होता. याचं वरीलपैकी सर्व बरोबर आहे. लक्षात घ्या PIQ किती महत्वाचा आहे तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश आहे माझा, आणि तुमची डायरेक्शन काय असली पाहिजे हे तुम्हाला कळत आहे. भाऊ महाजन यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? धूमकेतू प्रभाकर ज्ञानदर्शन. किती रिपीट क्वेश्चन आहे बघा स्क्रीनवर. त्यांचं दुसरं नाव, आपण त्याला पूर्ण नाव गोविंद विठ्ठल कुंटे असं म्हणतो. तर विचारला होता STI 2013 की कोणतं वृत्तपत्र संबंध नाही? इथूनच उत्तर निघत होतं, ज्ञानोदय नाही आहे. ज्ञानोदय हे ख्रिश्चन धर्मासंबंधी आहे. हेनरी व्हॅलेंटाईन आहे, PIQ 1842 ला सुरू केलं. प्रभाकर 1841, धूमकेतू 1853, ज्ञानदर्शन 1853. याच्यावर क्वेश्चन रिपीट येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, जोड्या लावत होता प्रभाकर, भाऊ महाजन, हे 2 क्वेश्चन. बरेच क्वेश्चन आहे, मी जास्त लावत नाही कारण की खूप तुमचं काम आहे ते आता शोधणं. आता आपल्याला 2025 साठी सुद्धा करायचं आहे काहीतरी. बघा क्वेश्चन बघा, सार्वजनिक सभेने नाही का 24 सप्टेंबर 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? सार्वजनिक सभेबद्दल आपण वाचतो परंतु इतकं डिटेल आपण जात नाही, त्यामुळे याचं उत्तर नाही का आपण काय लिहायला पाहिजे, एलिमिनेट करायला पाहिजे सांगतो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा नाही का मृत्यू जे 1890 ला झाला आहे ते येणार का?
काय, कारण की 94 घटना आहे, म्हणजे शीत येणार नाहीये. आणि न्यायमूर्ती रानडे आणि छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यापैकी आला पाहिजे. आणि आपण सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण मारतो त्यावेळेस माहित आहे का? लोकमान्य टिळक. त्यावेळेस शाहू महाराज सुद्धा आहे महत्वाची व्यक्ती, परंतु लोकमान्य टिळकाचं काम नाही का सार्वजनिक सभेसंबंधी आहे. 1896 मध्ये त्यांनी नाही का दुष्काळग्रस्तासाठी यांनी मदत केली होती त्यावेळेस. तर त्यामुळे आपण इथं PIQ नुसार चुकलो पाहिजे हे लक्षात ठेवा. आता याचा आन्सर काय माहित नाही, छत्रपती शाहू देत आहे, आता आल्यावरच समजणार आपल्याला. परंतु इथं तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, इथं चुकलं तरी काही हरकत नाही आहे. फक्त आता याच्यानंतर सार्वजनिक समाजाबद्दल जी PIQ आली आहे ते महत्वाची आपल्यासाठी. त्यानंतर बघा 1918 मध्ये फेब्रुवारीत मालवीय यांनी, पंडित मदन मोहन मालवीय यांनी निमंत्रण अखिल भारतीय हिंदू परिषदेत हजर करण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेले होते म्हणते, असा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगा, हा प्रश्न आहे हिंदू महासभेवर. हिंदू महासभेवर प्रश्न आहे आपल्याला भरपूर, परंतु आपल्याला तितका डिटेल्स आपण जात नाही. परंतु PIQ करणं अपेक्षित आहे आपल्याला. 4, 5, 7 प्रश्न आलेले आहे त्याच्यावर. आता नवीन आहे ते टॉपिक, म्हणजे विचारत आहे तर तुम्हाला माहित पाहिजे. आता याचं उत्तर तुम्ही काय लिहायला पाहिजे खरं सांगू का? 1918 मध्ये म्हणताय आणि आपण वाचतो काय माहिती आहे का? सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, म्हणजे 36 ते 43 दरम्यान काहीतरी असा आहे कालावधी त्यांचा. परंतु हे नंतर ऍक्टिव्ह झाले 18 नंतर, तर आपण ते लिहू नये. परंतु डॉक्टर कुर्तकोटी वाचत नाही आपण, आणि इथं आपण अननोनच व्यक्ती मारायला पाहिजे. कोणता? कुर्तकोटी. हे लक्षात ठेवा. खरं म्हणजे कसं ते वेगळं वाटत आहे ना ऑप्शन इतरांपेक्षा, त्यामुळे आपण ते मारायला पाहिजे असं. आणि इथं चुकलं तर काही हरकत नाही. नाही आलं तरी आपल्याला हरकत नाही, या क्वेश्चनवर तुमचं लॉस्ट होत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्योटो परिषदेवर आलता. हा रिपीट क्वेश्चन आहे. क्योटो अंतर्गत नाही का विकसित देशामध्ये कशा संबंधी आहे बघून घ्या. इथं हरितगृह उत्सर्जन म्हणजे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट संबंधी आहे, कमी करण्यासाठी. याचा सोर्स बघा. बरेच क्वेश्चन आहे याच्यावर, परंतु तुम्ही घेतले नाही. तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 क्योटो परिषद कशा संबंधी आहे? तर उत्तर आहे याचं 3 नंबर, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे. राज्यसेवेला तर किती प्रश्न आहे याच्यावर क्योटो परिषदेवर, कारण की पर्यावरण तिथं ऍड आहे ना. त्यामुळे फक्त आपल्याला सुद्धा हे पर्यावरणाच्या दृष्टीने विचारलं, कारण की पर्यावरण मेनली आहे म्हणून. आता पर्यावरण नाही आहे, आता टेन्शन घ्यायचं नाही याचं. आता फक्त काय करायचं, क्योटो परिषद कशा संबंधी आहे लक्षात ठेवा. आणि हरितगृह गॅसेस कोणती आहे, ते विज्ञानमधून सुद्धा प्रश्न विचारले जाते PIQ. एवढं बघा. एक घेतो आपण, एक RTI सुद्धा घेऊन घ्या. बघा RTI विचारलं होतं, कलम 6 नुसार जी माहिती विनंती करणं सर्व प्राधिकरण दिली जाते, शेवटचा असतो दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरण हस्तांतरित करेल. रिपीट आहे, याचं 5 दिवसात हस्तांतरण केले जाते 6 नुसार. बघा याचा सोर्स सांगतो. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक मेन 2022 आहे. हाच प्रश्न रिपीट आहे. पहा हस्तांतरण किती दिवसात करते? 5 दिवसात. 6 उल्लेख आहे, हे सुद्धा रिपीट आहे. त्यानंतर बघा दोन प्रश्न आलते RTI वर आपल्याला, आणि एक आलता लोकसेवा हक्क अधिनियम. लोकसेवा हक्क अधिनियमचं पाहून घ्या. इथं वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल आहे, कलम 12 लक्षात ठेवा. याचा सोर्स बघा. ऑलरेडी ESI 2000 मेन्स ESI मेन्स 2019 आलेला आहे. वारंवार कसुरीबद्दल बघून घ्या तुमच्या स्क्रीनवर. त्यानंतर बघा माहिती अधिकार अधिनियम शिक्षेबद्दल विचारलाय, कोणत्या कलमात आहे, तर आपण याचा सोर्स बघा सांगतो. यावेळेस शिक्षा विचारली आहे. यावेळेस कंबाईंड मेन 2018 नाही का आपल्याला दंड विचारला होता. तर दंड म्हणजे शिक्षा. इथं आपण अनालिसिस करतोच बस, शिक्षा दिलेली आहे तर कोणत्या कलमात आहे, तर कलम 20 मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर बघा ESI मेन 2019 आलता. माहिती अधिकाराचा कोणता विभाग माहिती आयोगाच्या अधिकाराच्या कार्याच्या याचा संबंध आहे 18 मध्ये. आयोगाचे अधिकार व कार्य कायच्यात आहे 18 मध्ये, परंतु 19 मध्ये 20 मध्ये आपण करतो, कारण की पर्यायामध्ये 20 आहे म्हणून आता ते उत्तर होतं. आणि पहिले सुद्धा विचारलाय की शिक्षा किती झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथं तुरुंगाची शिक्षा नसती, इथं फक्त शिक्षा म्हणजे दंड दिला जाते. हे PIQ अनालिसिसचं आहे आणि आपण हे करतोच, त्यामुळे तिन्ही सोपे क्वेश्चन होते. आता आपण हिस्ट्रीचे प्रश्न पूर्ण घेतलेले आहे. आता आपण पाहू जिओग्राफी. 10 क्वेश्चन आलेले आहे त्याच्यावर. तर पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? ऑलरेडी PIQ आहे बघा. 40% मॅग्नीज असते, 21% बॉक्साईट आहे, लोह खनिज 20% आहे, डोलामाइट हे 2% आहे. बघा स्क्रीनवर. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 आलता. जोड्याला लावत मॅग्नीजचं पर्सेंट, लोह खनिज, बॉक्साईट, क्रोमाइट बघा आहे ना, म्हणजे तुम्हाला इथं ते क्वेश्चन सॉल्व्ह होत होता. मॅग्नीज 40% आहे, लोह खनिज
20% आहे, चुनखडी 9% आहे, बॉक्साईट 21% आहे, क्रोमाईट 10% आहे. म्हणजे इथून आपल्याला सर्वात मॅग्नीज सर्वात जास्त. मॅग्नीजवर खूप प्रश्न आहे, पाहून घ्या PIQ वर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आपल्याला विचारला होता वनस्पती आणि उत्पादने. हा क्वेश्चन हिरडा, हे बघून घ्या तुम्ही, मी वाचत नाही, फक्त सोर्स सांगतो. हिरडा जे आहे टॅनिन आहे, खैर कात आहे, रोशागोस सुगंधी आहे, तेंदूपानी बिडी. बघून घ्या सोर्स. पहिला इथं विचारलं होतं PSI 2018ला रोशा गवतापासून तेल बनवले जाते, सुगंधी तेल बनवले जाते. तर हे विधान बरोबर आहे. इथं तिसरं चुकीचं आहे. इथं हे तिवर जे आहे ना, हे खारपुटी वृक्ष आहे. म्हणजे कुठे आढळते, जिथं समुद्र असते, त्यामुळे चूक होतं. ठाणे जिल्ह्यात खारपुटी वन आढळते, कारण की ठाणेला काय समुद्र आहे ना, त्यामुळे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन, कात कोणत्या झाडापासून मिळतात? तर खैर. रिपीट क्वेश्चन आहे, ऑप्शनमध्ये पाहून घ्या तुमच्या. त्यानंतर आणखी बघा, चामडे बनवण्यासाठी लागणार टॅनिन कोणत्या वनस्पतीतून बनवले जाते? हिरडा. वंशीय मुख्य पर्याय 216. प्रश्न बघा 16चे येत आहे, 17चे येत आहे, म्हणजे जुने चालले ना. म्हणजे तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे तुम्हाला कळत आहे. म्हणून मी म्हटलं 21,000 का, की 20 ते 25 वर्षाचा सोर्स आहे आणि लॉजिक बुस्टर. PIQ अनालिसिस सुद्धा होईल, काही चुकलं तर कळून सुद्धा जाईल की काय नेमकं काय कळलं पाहिजे. याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2011 जनगणना महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे? आपण बाललिंग गुणोत्तर मध्ये काय करत असतो? सर्वात जास्त, सर्वात कमी, 5 जिल्हे 5 कमी करत असतो. आणि महाराष्ट्राचं किती आहे? जसं 894 आहे, पूर्वी 913 होतो, 19% घटलं, हे लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न ऑलरेडी बरेच झालेले आहे. चढता क्रम लावा, सर्वात जास्त कुठं आहे, सर्वात कमी कुठं आहे. कमीवर तर खूपच आलेली आहे. तर बघा याचं उत्तर आपण सांगतो बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर. बीज जे आहे म्हणजे बीज अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर असं म्हणत असतो आम्ही वाचताना, परंतु बीड कुठे येते? औरंगाबादमध्ये येते. म्हणून आपण इथं औरंगाबाद मारायला पाहिजे. जर इथं वेगळं उत्तर दिलं तर चुकायला पाहिजे. जर औरंगाबाद दिलं तर आपल्या PIQ नुसार आपण मारायला पाहिजे. आता आपल्याला याचा सोर्स सांगतो मी, याच्यावर क्वेश्चन कसा आला होता पूर्वी आणि कसे बनत आहे प्रशासकीय विभागावर. तर बाललिंग गुणोत्तर विचारलं होतं, उतरता क्रम म्हणजे सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कुठं आहे बा? तर आपल्याला माहित आहे बीडमध्ये सर्वात कमी आहे. बीड कुठे येईल? सर्वात शेवटी. म्हणून ऑप्शन काय येईल? C. त्यानंतर काय येईल? B जळगाव, म्हणजे CB. तर CB 3 नंबर ऑप्शन मध्ये. इथं आपल्याला उतरता विचारला, आपल्याला पाहायचं चढता विचारलं का उतरता. चढता म्हणजे कमी करून जास्त, आणि उतरता म्हणजे जास्त करून आणखी जास्त, असा आहे. तर बघायचा सोर्स. इथं आपल्याला प्रशासकीय विभाग विचारला होता. समाज कल्याणची एक्झाम झाली ती आता लेटेस्ट 2023 का 24ची, त्यात विचारलं होतं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे म्हणजे सर्वाधिक जास्त लिंग गुणोत्तर असता प्रशासकीय विभाग, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर. तसा मी याच्यावर नाही का काही तुम्ही माहिती काढू नका, मी स्वतः नाही का बाललिंग गुणोत्तर साक्षरताच्या प्रशासकीय विभागाचा तुलनात्मक टाकून देतो, म्हणजे फोटोज टाकतो मी, तुम्ही बघून घे जा. जास्त माहिती वाढवायची नाही आणि याचं लॉजिकनं जात होतो आपण. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आपल्याला वन सर्वेक्षण जे असते ना, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, हे दर 2 वर्षांनी नाही का देत असते वनासंबंधी अहवाल. तर त्यावर प्रश्न होता. आणि हा प्रश्न नाही का आपल्या अभ्यासाचा, म्हणजे आपण खारपुटी वने पाहत असतो पुस्तकात बी, परंतु हे करंटमध्ये जास्त असते, कारण की 2 वर्षांनी येत असते. तर इथं 2013 आणि 23चा उल्लेख केलेला आहे. तर इथं महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात खारपुटी वन जास्त आहे? तर रायगड आहे. हे विधान बरोबर आहे. परंतु इथं जर आपण चुकलो असेल तर काही हरकत नाही, परंतु याच्यानंतर पाहून घ्यायचे. आता यानंतरचा क्वेश्चन बघा, ताजमहलला औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली? आता तुम्ही लक्षात घ्या, सुंदरलाल बहुगुणा जे आहे ते पर्यावरण संबंधी आहे, रामचंद्र गुहा, कपिल सिब्बल तर वकील आहे, आणि ते रामचंद्र जे मेहता आहे ना, महेश चंद्र मेहता. आता तुम्ही सांगा, हे क्वेश्चन आपण वाचत नाही, ह्या करंटचा रिलेटेड असू शकते, किंवा करंटचाच असते, किंवा मागील काही खटले असेल जनहित जे हायलाईट असेल, परंतु बाकीच्या याच्यात आपण महेंद्रचंद्र मेहता कोण मारायला पाहिजे, त्याचं स्वतःचं पूर्ण नाव दिलेलं आहे. म्हणून आपण अशा क्वेश्चनच्या वेळेस असं मारायला पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काही मारण्यापेक्षा असं जर मारलं तर आपण बरोबर येऊ शकतो. याचं उत्तर सुद्धा तेच आहे, लक्षात घ्या. हे काय वाचून जात असतो का, याच्यासाठी सोर्स वाढवायचा नाही की काय आहे बा, काय कुठं आहे, काहीच पाहायचं नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणत्या कलमात आणि उच्च न्यायालयाची, तिथं 32 आहे, सर्वोच्च न्यायालय इकडे 226 आहे, हे लक्षात येते तुमच्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थाचा पहिला ठराव मंजूर केला म्हणते? हा करंट बेस होता वाटते मामनानं का, किंवा नाही करंट नव्हता, जुना होता, कसा तरी म्हणजे कसं का विचारला माहित नाही, परंतु याचं उत्तर नाही का ओडिसा आहे. कारण की पहिला ठराव म्हटलं, आणि ओडिसा नाही का बऱ्याच आन्सरमध्ये उत्तर असते, कारण की तिकडे नाही का आदिवासी लोक आहे ना, त्यामुळे आपण एक मारू शकतो ओडिसा. तर याचं काही ठिकाणी पश्चिम बंगाल दिलेला आहे, परंतु इथं कसं आहे आपल्याला
ठराव म्हटलेला आहे ना, तर त्यामुळे ठराव यांनी मिळाला, परंतु प्रायोगिक तत्वावर पश्चिम बंगालला सुरू केलं होतं. हे माहीत असण्याची अपेक्षा नाही, चुकलं तरी हरकत नाही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. 1972 मध्ये झालेल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना जगातील कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आली आहे. हे बी सुद्धा आपल्या पाठांतराचा विषय नाही आहे, परंतु आपण इथं काय मारायला पाहिजे लॉजिक माहित आहे का? सर्वात कमी कोण आहे 7 आणि सर्वात जास्त 16. हे मायनस म्हणजे कट करून टाकायचे. फक्त 9-18 पैकी 9-16 पैकी मारायला पाहिजे किंवा 7-9 पैकी मारायला पाहिजे, असं मारायला लागते. सर्वात कमी सर्वात जास्त आपण नाही का कट करत असतो, मनातलं मारत असतो 50. परंतु चुकलं तरी हरकत नाही. मलाही माहित नाही आन्सर काय, पाहू आपण आन्सर केल्यावर. याचं नाही का 2017ला विचारला होता बघा, कोणता पर्वतरांग जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? त्याचं उत्तर राहील पश्चिम घाट. संवेदनशील क्षेत्र विचारलं पश्चिम घाट, ज्याला आपण सह्याद्री पर्वत असं सुद्धा म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आहे? हे तिन्ही बरोबर आहे, ऑलरेडी रिपीट आहे, वरीलपैकी सर्व आहे. बघा सोर्स, कोकणचे हवामान कसे आहे बा, आणि महाराष्ट्राचे पठार. हे यांनी काय केलं माहिती आहे का? हे दोन्ही चुकीचे आहे. इथं कोकणचे हवामान सम आणि दमट आहे आणि महाराष्ट्राचे हवामान विषम आणि कोरडे आहे. थंड कुठे येते? थंड, सम, दमट कोकण. महाराष्ट्रात उष्ण, विषम, कोरडे इथं क्रॉस आहे, म्हणून हवामानमध्ये ते दोन्ही पर्याय आहे आपल्या. त्यानंतर बघा आणखी सोर्स बघा, त्या सेशन 2017चा प्रश्न आहे की जे विचारलं होतं, महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आलं, उष्णकटिबंधीयचा उल्लेख. त्यानंतर कोकणचे हवामान काय विचारलं बघा इथं, सम. हे लिहायला पाहिजे आपण, म्हणजे आपल्या चाललो आपण योग्य म्हणजे PIQ सुद्धा रिपीट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा नद्याच्या खोऱ्याने नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी मराठीतील नदी खोऱ्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने लावा म्हणते. आता याचा सोर्स बघा PIQ आहे. इथं काय विचारलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं तापी पूर्णा खोरे पहिली, त्यानंतर गोदावरी खोरी, गोदावरीच्या उपनद्या त्याच्यानंतर येईल. उपनद्या विचारल्या त्याच्या खाली लिहायच्या, मेन त्याच्या खाली. त्यानंतर गोदावरी झालं, त्यानंतर कोणती नदी येते माहिती आहे का? आपली भीमा येते, त्यानंतर कृष्णा येते. एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, पण उत्तर निघते. ऑलरेडी विचारलं आहे बघा 2017ला. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे, आपण उत्तरेकडून जाऊ ना, तापी पहिली येईल, मग गोदावरी, भीमा, कृष्णा. ऑप्शन नंबर 2 प्रश्न या सुद्धा निघत होता तुमचा हे वाला आत्ताचा. तर त्यानंतरचा बघा आणखी रिपीट आहे एक, दक्षिणेकडून उत्तरेकडे पुन्हा विचारलं, तर याचं उत्तर काय राहील? सर्वात दक्षिणेकडे कोण आहे? कृष्णा. कृष्णाची जे उपनदी आहे ती कोण आहे? वारणा. भीमाची उपनदी नीरा. म्हणजे बघा मेन नदी पहिले येते, नंतर बाकीच्या उपनद्या आहेत, हे लक्षात ठेवा. तर हे तुम्ही लक्षात, याचं उत्तर 4 आहे. 4, कारण की आपल्याला दक्षिणेकडून विचारलेलं आहे, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेलं आहे. तुम्ही हे पाहू. असे बरेच क्वेश्चन्स रिपीट आहे, काही क्वेश्चन लॉजिकचे आहे, काही क्वेश्चन चुकले पाहिजे असेच आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक आयडिया आली पाहिजे. आपण आता नाही का प्रश्न बघितले आहे 3 सब्जेक्टचे. एक बघून घ्या आणखी, लेक व्हिक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमाने वेढलेले आहे? हा आउट ऑफ क्वेश्चन्स आहे, काही आला नाही तरी चालते, कारण की ते चुकणं अपेक्षित आहे. आपण कॉमनला जाऊ शकतो. याचं उत्तर 1 आहे, कारण की सुदान कॉमन आहे, त्यानंतर नामिबिया कॉमन आहे, म्हणून आपण इथं चुकणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. आज आपण नाही का पॉलिटी, जिओग्राफी आणि हिस्ट्री बद्दल नाही का जवळपास नाही का 35 क्वेश्चन बघितले आहे. या 35 क्वेश्चन पैकी किती क्वेश्चन रिपीट होते हे सुद्धा बघितले, सोर्स बघितले, आणि काय क्वेश्चनचे प्रश्न म्हणजे चुकले पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा आपण अभ्यास करायचा आणि करू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला नाही का नक्कीच नाही का 2025 साठी हेल्पफुल ठरणार आहे. आणि आपण नाही का कोणत्या म्हणजे डायरेक्शनने जात आहोत हे तुम्हाला कळलं पाहिजे, कारण की आता 40 दिवस बाकी आहे. PIQ रिपीट होत आहे, आणि आपण जर PIQ चुकत असेल तर मग आपण नाही का पास होऊ शकत नाही, कारण की खूप कठीण होऊन जाते मग. कारण की सोप्या गोष्टी जर चुकल्या तर स्पर्धेच्या बाहेर जातो. हार्ड चुकल्याच चालते, कारण की ती सर्वदा चुकतात, हे लक्षात आलं पाहिजे. आता आपण नाही का बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहे त्याचं सुद्धा घेऊ आपण ॲनालिसिस. आणि उद्यापासून नाही का आपण आपले जे कंबाईंड 2025 साठी नाही का डेली व्हिडिओ टाकू आपण, विज्ञान, इकॉनॉमिक्स तुमचे जे, कारण की आता जे एक्झाम झाली याचं टाकणं फार मेन होतं, कारण की पुढची डायरेक्शन करणार होती तुम्हाला, कारण की पेपर सेटर हा लेटेस्ट आहे, त्याची अप्रोच करतो आपल्याला काय नेमकं करायचं आहे. आणि तुम्हाला विश्वास सुद्धा असला पाहिजे की आपण जे PIQ ॲनालिसिस घेत आहोत त्याच्यावर येत आहे क्वेश्चन्स. आणि जे आपण पूर्वी म्हटलं होतं PIQ रिपीट आहे, यावर्षी सुद्धा आहे आणि 25 मध्ये सुद्धा राहणार आहे. नक्कीच तुम्ही नाही का तुमचं स्वतः सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.